नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा यातील हा 18वा भाग. श्लोक क्रमांक 76 पासून आपण सुरुवात करणार आहे. श्लोक क्रमांक 76. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा एकमेव विचार मांडणारा श्लोक क्रमांक 67 ते 76 या श्लोकसमुच्चयातील शेवटचा श्लोक आहे. समर्थांच्या वेळेचा काळ मोंगल आक्रमणाचा होता. सामान्य माणसाचे दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होते. त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेले कर्ममार्गाचे आचरण साधकाच्या हातून व्यवस्थित होणे शक्य नव्हते. पूर्णपणे धार्मिक वृत्तीने जगणे अशक्य झाले होते. योगमार्ग आचरणात आणणेही योगमार्ग आचरणात आणणेही धडपणे शक्य होत नव्हते. म्हणजे धर्म, कर्म आणि योग हे साधनेचे मार्ग त्या काळच्या बाह्य परिस्थितीमुळे अवलंबने दुरापास्त झाले होते. साहजिकच आहे, जे स्वतःच्या जीविताची आणि मालमत्तेची शाश्वती वाटत नाही तेथे अशा तऱ्हेची आराधना सामान्य माणूस कशी करू शकणार. जर उद्या आक्रमक मोंगल किंवा विजापूर दरबारी सैन्य आपल्या गावावर चाल करून येईल अशी भीती असल्यावर कर्ममार्गाचे व्रत कैवल्य कसे करता येते. त्यामुळे समर्थ म्हणतात की सामान्य माणूस त्या भक्तिमार्गाचे आचरण न करता आल्याने धड त्यागमय असे निरासक्त जीवन जगू शकत नाही. त्याचबरोबर पूर्णपणे भोगात रंगून देहसुखभोगाची किंवा विलासी आयुष्यही जगू शकत नाही. म्हणजे त्याची अवस्था धड ना इकडचा तिकडचा अशी मधलीच लोंबकळती त्रिशंकूसारखी झाली आहे. पूर्णपणे विलासी जीवन जगलेला केव्हा तरी त्या भोगी जीवनाचा वैयर्थ समजून तो परमार्थ मार्गाला लागेल. परंतु अर्धवट जगणाऱ्याला धड परमार्थ मार्ग उमगत नाही आणि धड निरामय वैराग्याचे आयुष्य जगता येत नाही. त्याच्यावर या अवस्थेचे वर्णन करायचे झाले तर धोबी का कुत्ता, ना घरका ना घाटका असेच करावे लागेल. आपण धोब्याच्या बरोबर असताना कुत्रे पाहतो ना. अर्थात धोबी हा पूर्वीच्या काळी गावगाड्याचा एक भाग असलेला घटक, महत्त्वाचा घटक. आता तो दिसणे दुरापास्त झाला. आपल्या लॉन्ड्रीज निघाल्या, ऑटोमॅटिक लॉन्ड्रीज आहेत. पण उदाहरणाकरता हे उदाहरण मी देतोय की धोब्याबरोबर जे कुत्रं असतं ते धोब्याबरोबर पाण्याजवळ घुटमळतं, रात्री त्याबरोबर घरी येतं. त्यामुळे घराशेजारची कुत्री त्याला घाटावरच्या कळपातील समजून आपल्यात सामावून घेत नाही. घाटावरची कुत्रीसुद्धा त्याला परकाच मानतात, कारण तो मुक्कामाला घरी गेलेला असतो म्हणून. म्हणजे त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते. त्यावेळेच्या सामान्य सरळमार्गी माणसाची अवस्था अशीच होती. आजचा काळ पाहिला तर आजही आपली सामान्य माणसाची परिस्थिती जवळजवळ तशीच आहे. आपण नेहमी मोहमयी दुनियेत राहतो, त्यामुळे वैराग्य अंगी येत नाही. विलासी जीवनाला लागणारे पुरेसे पैसे आपल्याकडे नाहीत, त्यामुळे विलासी जीवनही आपण जगू शकत नाही. कर्म, धर्म, योग ही साधनेही आपल्या हातून आज घडवू शकत नाही. समर्थांचे त्यावेळेचे विचार आजही आपल्या मार्गदर्शनात ठरतात. याचे हेच कारण आहे की तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीसुद्धा सामान्य माणसाच्या परिस्थितीत बहुतांशी साम्यच आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणूस अनेक त्याज्य गोष्टीवर म्हणजे बुवाबाजी, मंत्रंत्र यावर एखादी चटकन विश्वास ठेवतो, परंतु सोप्या आणि सुलभ अशा नामस्मरणाच्या मार्गावर तो विश्वास ठेवत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, साधकाने बाह्य परिस्थिती आणि अंतःपरिस्थितीने साकल्याने विचार करावा. तो केला असता त्याला नामस्मरणाचे महत्त्व हमखास पटेल. त्याने नामसाधनेवर पूर्ण विश्वास ठेवा, म्हणजे त्या नामस्मरणाला वाहून घ्यावे आणि यामुळे त्याचं खचितच कल्याण होईल. पूर्ण एकाग्रतेने, अनुपेय अशा भक्तिभावाने आणि श्रद्धेने साधकाने रोज पहाटे त्या रघुवीर रामराय चिंतन करून स्वतःचं कायमचं कल्याण करून घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 77. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. एखादी घागर पाण्यात बुडवली तर ती रिकामी राहू शकत नाही. तद्वच बाह्य जगाच्या सतत संपर्कामध्ये येणारे मानवी मन पूर्णपणे कधीच रिकामे राहू शकत नाही. त्या मनामध्ये काही ना काहीतरी भाव सतत जागृत होत राहणारच. अनेक वेळा हे भाव आपल्या पंचेंद्रियामार्फत होणाऱ्या संवेदनातून उमटत असतात. नाद, रस, रूप आदींच्या होणाऱ्या ज्ञानामधून मनात भावतरंग उमटतात. त्याला अनुरूप अशा वासना मनामध्ये उठत राहतात. परमेश्वराची प्राप्ती होण्याची वासनांचा समूह नाश व्हायला पाहिजे निर्वात, परंतु नाश व्हावा असे नुसते म्हणून काही त्या नाश पावत नाही. त्यासाठी समर्थांनी सामान्य माणसाला पटू शकेल
आणि आचरता येईल असा मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात, साधन मार्गात पुढची पायरी गाठेपर्यंत मनात वासना येणारच. त्याला उपाय असा की या वासना म्हणजे कामना ज्या ऐहिक वस्तूबद्दल असतील त्यांच्या जागी परमेश्वराच्या प्राप्तीसंबंधी तीव्र कामना आणाव्यात. मनात परमेश्वर प्राप्तीची कामना निर्माण झाली म्हणजे ती आपोआपच अन्य कामनांचा परिणामकारक प्रतिबंध करेल. एका परमेश्वराची कामनाच माणसाचे चित्त निष्काम करू शकेल. करी काम निष्काम या राघवाचे. म्हणून प्रत्येकाने भगवंत चित्त या मार्गाने स्वतःच्या अंतरंगातील परमतत्व जागृत करून घ्यावे आणि भगवंत प्राप्तीचीच इच्छा धरावी. म्हणजे इतर इच्छा आपोआप नष्ट होऊन चित्त निर्विषय होण्याच्या मार्गाला लागेल. निर्गुणोपासना ही फार पुढची पायरी आहे. एकदम तेथपर्यंत उडी घेण्याची धडपड न करता सामान्य प्रपंची माणसाने आधी सगुण उपासनेचाच आधार धरला पाहिजे. त्याच्या मनात त्याने उत्कटतेने परमेश्वर रूप स्थापित केले तर तेच त्याला आपोआप स्वरूपाची ओळख करून देऊ शकेल. मनामध्ये भगवंताच्या रूपाशी नाते जोडून ठेवले तर त्याचे आपोआप प्रत्येक जीवात वसणाऱ्या त्या परमात्म्याशी नाते जोडले जाऊ शकेल. त्यामधून मग हे विश्वची माझे घर अशी सर्वाभूती भगवंत पाहण्याची प्रगल्भ अवस्था येऊ शकेल. हे होण्यासाठी समर्थ सांगतात की हरिकीर्तनी म्हणजे परमेश्वराच्या गुणगायनात अतूट असा दृढ विश्वास आवश्यक आहे. गुणवर्णनात विश्वास प्राप्त होण्यासाठी आधी परमेश्वरावर विश्वास पाहिजे. दृढभावाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. दृढभावाने जर भगवंताची भक्ती आणि गुणवर्णन केले तर माणसाच्या मनातले द्वंद्व म्हणजे आशंका समूळ नष्ट होईल. हे द्वंद्व म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्या परस्पर संबंधाचे असू शकते. सामान्य माणूस शरीर म्हणजेच मी असे म्हणत असतो. त्याला त्या शरीराला चालवणारा कोणी मालक म्हणजेच आत्मा ही जाणीव नसते. ती जाणीव जागृत होणं महत्त्वाचं आहे. एकदा का ती जाणीव जागृत झाली किंवा आत्मा आणि परमात्मा यांचा चिरंतन असा संबंध ओळखण्यासाठी तो वाटचाल करू शकेल. परमेश्वराची अनन्य भक्ती असा ब्रह्मन्यास करून आपल्याला स्वरूपाचे खरे ज्ञान करून देऊ शकेल. मग आपण आपल्यातला परमेश्वर आणि परमेश्वरातील आपण पाहू शकू. परमभक्तीच आपल्याला या ध्येयापर्यंत नेऊ शकेल. मग वेगळा आत्मोद्धार तो कोणता? या अत्यंत प्रगत अवस्थेचे अगदी मधुर वर्णन एका उर्दू शायराने केले. तो म्हणतो, अब तो इस मंजिल पे आ पहुँचे हम, अब तो इस मंजिल पे आ पहुँचे हम तेरी चाहत में, अब तो इस मंजिल पे आ पहुँचे हम तेरी चाहत में, खुद को तुझ में पाते हैं हम, खुद को तुझ में पाते हैं हम, तुझको खुद में पाते हैं. मी तुझ्यात मला पाहतो आणि माझ्यात तुला पाहतो. ती म्हणजे पिंड ब्रह्मांडाची खून पडण्याचीच अवस्था आहे. प्रत्येक साधकाच्या जीवनातील अंतिम उद्दिष्टाचे आणखी वेगळे वर्णन काय असणार? म्हणून या श्लोकात समर्थांनी भगवंत वासना, सगुणोपासना आणि हरिकीर्तन या 3 मार्गाचे आचरण करण्यास सांगितलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 78. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहने देह संसार चिंता. समर्थ म्हणतात, ज्या प्रापंचिकाच्या मनात भगवंताबद्दल दृढ विश्वास नाही त्याची तुलना सत्सद्ध साधकाशी केली आहे. समर्थांनी या श्लोकात ज्याचा विश्वास नाही त्याची तुलना सत्सद्ध साधकाशी केली आहे. जगामध्ये सुरुवातीपासून आस्तिक म्हणजे भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास बाळगणारे आणि नास्तिक म्हणजे त्याचे अस्तित्व नामंजूर करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतातच. ज्या माणसाच्या मनात परमेश्वराशी श्रद्धा नाही अशा नास्तिकाच्या परिस्थितीचे वर्णन करता समर्थांनी त्याला पामर म्हणजे अतिशय हीन किंवा महामूर्ख असा शब्दप्रयोग केला आहे. अशा व्यक्तीच्या मनात सदा सर्व काळ मीच करता ही भावना असते. त्यामुळे त्याचे सर्व कर्म व्यवहार मी पुण्यामुळे लिप्त झालेला असतो. कर्म करताना त्याचे चित्त अस्वस्थ होते, पूर्ण होतानाही अस्वस्थ आहे आणि पूर्ण झाल्यावर सुद्धा अपेक्षित फळ मिळाले म्हणून तो दुःखीच असतो. अशा पामराला समाधान लाभणे अशक्य असते. या कर्तेपणाच्या भावनेमुळे तो कायम दुःखीच राहतो. प्रपंचातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्याची आपला पाठीराखा परमेश्वर आहे अशी श्रद्धा नसल्याने त्याला सर्व प्रकारचा त्रास भोगावा लागून त्याचे स्वास्थ्य नाश पावते आणि त्याची हीन अवस्था होते. अशा माणसाचे वर्णन समर्थांनी दाजवाद केले. ते म्हणतात, मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी, मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी. याच्या अगदी उलट परिस्थिती श्रद्धावान भक्ताची असते. त्याला प्रपंचात तसेच परमार्थातील
आपला पाठीराखा परमेश्वराशी दृढ श्रद्धा असते. त्याच्यावर प्रपंचात संकट येत नाही, पण त्या श्रद्धेमुळे तो त्या संकटाने डगमगून जात नाही. त्यांना तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी पण शांत चित्ताने तोंड देऊ शकतो. या श्रद्धेमुळे ती संकटे सुद्धा त्याच्या समाधानाचा भंग करू शकत नाही. जर संकट येऊनही त्याचा मनशांतीवर परिणाम झाला नाही तर मग त्रास कोणता उरला. आणि त्या श्रद्धेने तो अंतिम यश सुद्धा मिळवू शकतो. याचा अर्थ माणसाने भगवंतावर श्रद्धा ठेवून स्वतः काहीच करायचे असा मात्र नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही अशा तऱ्हेच्या आळशी माणसाचे कौतुक करणारा हा विचार नाही. उलट समर्थांना आळसाचा अतिशय तिटकार आहे. माणसाने स्वतः करायचे सर्व प्रयत्न परिश्रम पूर्ण ताकदीने करायला हवेतच. फक्त त्याचबरोबर परमेश्वराशी आस्तिक्य बुद्धी आणि दृढ श्रद्धा बाळगायला हवी. म्हणजे मीपणाचा अभिमान वाढणार नाही. त्यामुळे अहंकाराला आळा बसेल आणि स्वस्थचित्त मनाने आलेल्या प्रसंगाला मनुष्य तोंड देऊ शकेल. सर्व जगतात सत्ताधीश असा परमेश्वर कैवल्य सुखाचा म्हणजे मोक्षाचा दाता आहे सांगून ते म्हणतात. त्याची पूर्ण निष्ठेने भक्ती केल्यास तो भक्तांच्या सहाय्यासाठी सदैव उभाच आहे. ही निष्ठाच साधकाला आत्मविश्वास देणारी ठरेल. जसा एखादा नव्याने पोहायला शिकणारा मुलगा एकट्याने तलावात पोहायला घाबरतो, पण त्याचे शिक्षक शेजारी उभे असतील तर न भीता तलावात उडीवरून पोहायचा प्रयत्न करतो. दोन्ही वेळेला पोहायचा प्रयत्न त्या मुलालाच करायचा असतो, पण एकटा असताना जी भीती असते ती शिक्षक शेजारी उभे आहेत म्हणल्यावर जाते. अगदी अशीच परिस्थिती आपली आहे. प्रपंचात प्रयत्न करणे आपणच करायचे असतात, पण ज्यांना भगवंताचे अधिष्ठान असेल तर ते आपण निर्भयपणे जास्त चांगले करू शकतो असा लोकांचा अनुभव आहे. म्हणून त्या जगन्य त्या भगवंताचे निस्सीम भक्त असणाऱ्यांनी प्रपंच नेटका करावाच, पण पाठीराखा परमेश्वर आहे असे म्हणून आपला देह त्याने मांडलेला प्रपंचाचा पसारा यासंबंधी काळजी पूर्णपणे सोडून द्यावी. प्रपंचातील प्रयत्न आणि परमेश्वरी श्रद्धा या दोन्ही गोष्टी बरोबर चालल्या तर साधकाचा प्रपंचसुद्धा परमार्थ होईल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. या श्लोकाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर शेवटच्या 2 ओळीतला विचार आधी समजावून घेऊन मग पहिल्या 2 ओळीमध्ये विचारांचा मागोवा घेणे जरूर आहे. प्रपंची माणूस या विश्वाच्या पसारासंबंधी त्याच्या सत्य स्वरूपासंबंधी अज्ञानी असतो. खरे काय खोटे काय याचा विवेक म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक असे म्हणतात. जे नित्य आहे म्हणजे शाश्वत आहे म्हणजे कायमचे आणि चिरंतन टिकणारे आहे ते सत्य होय. जे अनित्य म्हणजे नाशवंत म्हणजे तात्पुरते आहे म्हणजेच कायमचे टिकणारे ते असत्य होय. प्रपंचात सत्य असत्याची ओळख करून घेणे जरुरीचे आहे, पण ती ओळख नसल्यामुळे सामान्य प्रवृत्तीचे माणूस अज्ञानीच राहतो. त्यामुळे त्याला खरे काय खोटे काय हा गोंधळून तो भ्रमाने या बाह्य प्रपंचाला सत्य मानून चालतो. प्रपंच सत्य आहे अशा चुकीच्या मतावरच त्याची बुद्धी स्थिर होते. त्यामुळे प्रपंच आधार म्हणून तो सुखी करण्यासाठी तो जे जे प्रयत्न करतो त्या त्या प्रयत्नांनी त्याला खरे सुख प्राप्त न होता आणि ती दुःखच पदरात येते. आपण गणित सोडवतानाशी पहिली पायरी चुकली की मग पुढचं गणितही चुकत जाते आणि शेवटी उत्तरही चुकते. तसेच प्रपंच माणसाचे होत जाते. चुकीची कल्पना मनाशी घट्ट पकडल्याने तो प्रपंच सारं सर्वस्व मानून चालतो. मग त्या आधारे त्याचे विचार आचार सुरू होतात. पण मुळातच पाया चुकीचा असल्याने ही पुढची मार्गक्रमणाही चुकीच्या दिशेनेच होत राहते आणि अखेर त्याची पूर्णपणे फसगत होऊन आयुष्य संपले तरी खरे सुख लांबच राहते. मग खरा चिरंतन सुखाचा मार्ग कोणता? तर परमेश्वरावर असीम श्रद्धा आणि त्याच्या जोडीला पूर्ण ताकदीचा प्रयत्न हाच आहे. समर्थ सांगतात, परमेश्वराची दृढ श्रद्धा सर्व पापांचा नाश करून मनाला पूर्णपणे पवित्र करेल ही खात्री धरावी. अशी श्रद्धा निर्माण होणे हेच भाग्याचे लक्षण आहे. जर अतूट निष्ठा असेल तरच पूजापाठांचा उपयोग आहे, नाहीतर केवळ पुरे अक्षदा वाहून काय सांगणार. ही निष्ठा ही श्रद्धाच साधकाला निर्दोष करेल अशी खात्री बाळगून नामस्मरण करावे, त्यालाच निष्ठेचे नामस्मरण म्हणता येईल. असा दृढ निर्धार बाळगला तर मग त्या साधकाचा स्वतः भगवंतच पाठीराखा होतो. त्याचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचे रक्षण करणे खुद्द परमेश्वराला भाग पडते. तेव्हा अशी अतूट श्रद्धा ठेवून साधकाने प्रपंचाचीच नव्हे
तर परमार्थाची चिंता करण्याचे पूर्णपणे सोडून द्यावे असे समर्थांचे सांगणे आहे. अज्ञान त्यामधून चुकीची कल्पना किंवा भ्रम त्यामुळे चुकीची मार्गक्रमणा हा चुकीचा मार्ग सोडून द्यावा. चिरंतन सत्याचे ज्ञान त्यामुळे प्राप्त होणारा विवेक त्यामधून निर्माण होणारी दृढ श्रद्धा तिने अंती पावणारा परमात्मा हा सत्यमार्ग साधकाने धरावा हेच समर्थांचे मार्गदर्शन आहे. आज इथेच थांबूया. 19व्या श्लोक आपण संपवलाय. उद्या 80व्या श्लोकापासून सुरुवात करूया. आपण आपले अभिप्राय जरूर कळवत राहा. अनेक जण कळवत आहेत, लाईक्स देत आहेत. आणि हे जे पुस्तक आहे माझं मनाचे श्लोक एक मागोवा, हे आपल्याला पाहिजे असेल तर ते 225 रुपयाला उपलब्ध आहे. आपण 98-220-16-299 या नंबरवर माझे संपर्कही साधू शकाल आणि कसं पुस्तक आपण प्राप्त करायची ती माहिती मी आपल्याला देऊ शकेन. आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.